नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे केंद्र पुरस्कृत आपल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत सर्व अंगणवाडी सेविका, सर्व मदतनीस, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांना BLO व SIRच्या कामातून सूट मिळण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा पत्र आपल्या आयुक्ताकडून आलेला आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। बघा, आज 8 जुलै 2026 हा पत्र आहे। जास्तीत जास्त शेअर करा। ज्या ताई या ठिकाणी BLO SIRचे काम करत आहेत त्यांच्यापर्यंत हा अपडेट पोहोचवणं गरजेचं आहे। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर हा एकूणच आयुक्तालयाकडून आलेला पत्र आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई। आज दिनांक 8 जुलै 2026 हा महत्त्वपूर्ण असा या ठिकाणी एकूणच पत्र आहे। पाहू शकता, प्रति माननीय मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई। विषय आहे केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांना BLO SIRच्या कामातून सूट मिळण्याबाबतचा महत्त्वपूर्ण या ठिकाणी हा जो पत्र आहे तो या ठिकाणी निर्गमित झालेला आहे। पहा, माननीय महोदय आणि महोदया, केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील कार्यरत सर्व मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अंगणवाडी परिक्षेत्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांचे आहार व आरोग्य व तसेच बालकांच्या पूर्वशालेय शिक्षणाचे कर्तव्य या योजनेतील सेवाद्वारे पार पडतात। सदर अंगणवाडी कर्मचारी राज्यातील बालकांच्या कुपोषण निर्मूलन या महत्त्वपूर्ण कामकाजासाठी राज्यातील कार्यान्वित 110624 अंगणवाडी केंद्रातील माध्यमातून सुमारे 50,000 बालकांचा तसेच सुमारे 8,50,000 गरोदर महिला व स्तनदा माता यांना या योजनेच्या सेवा देत आहेत। त्याचप्रमाणे योजनेशी संबंधित केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनेची क्षेत्रीय स्तरावर कार्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी योजनेतील या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती आहे। असेही निदर्शनास आले आहे की राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामधून या अंगणवाडी कर्मचारी यांची मतदान केंद्र स्तरीय अधिकारी म्हणजे BLO म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांना SIR या कामाची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे या योजनेच्या सर्व कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे। सदर कर्मचाऱ्यांनी विषयांकित कामकाज न केल्यास त्यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। या कामकाजाच्या अतितणावामुळे अंगणवाडी कर्मचारी यांच्या स्वास्थ्यावर दुष्परिणाम होत आहे आणि अंगणवाडी कर्मचारी यांच्या विविध संघटना अंगणवाडी कर्मचारी यांना योजनाबाह्य कामकाज देऊ नये याकरिता शासन स्तरावरती वारंवार निवेदने सादर करत आहेत। अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचारी असून त्या शासकीय पूर्णवेळ कर्मचारी नाहीत। केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यान्वित असलेले अंगणवाडी केंद्र हे नियमित सुरू ठेवून त्याद्वारे योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत नियमित पोहोचवणे याबाबत माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत। त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर सदरचे काम सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे। BLO किंवा SIRच्या अतिरिक्त कामामुळे सदर कर्मचारी यांना मूळ कामासाठी वेळ मिळत नाही। त्यामुळे बालकांचा सर्वांगीण विकास, कुपोषण निर्मूलन व तसेच पूर्वशालेय शिक्षण इत्यादी सेवांवरती विपरीत परिणाम होत आहे। अंगणवाडी कर्मचारी यांना योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये याबाबत केंद्र शासनाने उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 व 5 च्या पत्रान्वये निर्देश देखील दिलेले आहेत आणि त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 आणि 4 राज्य शासनाच्या या परिपत्रकान्वये सूचना देखील निर्गमित केलेल्या आहेत। उक्त बाबी विचारात घेऊन वर नमूद अंगणवाडी कर्मचारी यांची निवडणूक कामांमधील BLO आणि SIR नियुक्ती रद्द करण्यात यावी ही विनंती व त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आपल्या स्तरांवरून उचित निर्देश देण्यास नम्र विनंती आहे। आपली विश्वासू माधवी सरदेशमुख, भाप्रसे, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई। बघा, एकूणच अशा पद्धतीने आपल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस ताई आहेत किंवा मुख्य सेविका आहेत यांना BLO
किंवा SIRच्या कामातून सूट मिळण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा पत्र आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी या ठिकाणी आयुक्तालयाकडून आलेला आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जसं की या ठिकाणी BLO किंवा SIRच्या कामातून सूट मिळण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा पत्र आहे। जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।